शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त सर्वत्र भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे। अशातच साक्री रोड भागातील गुंजन फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नवरात्रोत्सवाला परिसरातील महिलांची अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळाली आहे। रास गरबा, 6 टिपरी, 12 टिपरी व पावरी डान्समुळे महिलांचा आनंद द्विगुणित झाला आहे। महिला शक्तीच्या या 9 दिवसांच्या काळात विविध उपक्रम फाउंडेशनच्या वतीने राबवण्यात आले आहेत। संगीता ईश्वरचंद्र खैरनार, लुंबिनी वन परिसर, साक्री रोड येथे आमचा हा गरब्याचा कार्यक्रम आम्ही राबवतो। या कार्यक्रमामध्ये आम्ही अनेक प्रकारचे गरब्यांचे राऊंड करतो। त्याच्यामध्ये 6 टिपरी, 12 टिपरी, रास गरबा, त्याच्यानंतर शकुंतला तो डान्स नवीन आत्ता, हे असे अनेक प्रकारचे आम्ही म्हणजे याच्यामध्ये स्पर्धा घेतो आणि या स्पर्धामधून आम्ही निवडतो आणि शेवटच्या दिवशी जे दसऱ्याच्या दिवशी आम्ही म्हणजे धम्मचक्र प्रवर्तक दिन सोबत साजरा करून बक्षिसं वाटप करतो। तसेच याच्यामध्ये आम्ही असा कोणताही धर्माचा भेदभाव न करता सगळ्या प्रकारच्या महिला या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहतात आणि मनसोक्त गरब्याचा आनंद घेतात। मुलंही असतात, मुलांचंही खूप सहकार्य या कार्यक्रमाच्या याच्यात आहे। आमच्या कार्यक्रमामध्ये कसंही आम्ही गालबोट वगैरे काही लागू देत नाही, अगदी म्हणजे आनंदाने आमचा हा गरबा कार्यक्रम पार पडतो। मी रेखा जुगनू गायकवाड, गुंजन फाउंडेशनचे उपाध्यक्ष। आम्ही 15 वर्षापासून गरबा इव्हेंट साजरा करतो। तर लक्ष्मीनारायण मित्र मंडळ व गुंजन फाउंडेशनच्या मंडळातर्फे आम्ही दरवर्षाप्रमाणे ह्या वर्षी पण गरबा इव्हेंट साजरा करतो। त्यात लहान पोरांपासून तर मोठ्या महिला या गरब्याचा आनंद घेतात आणि इथं आपण वेगवेगळ्या प्रकारचे उत्सव साजरे करतो। गणेश उत्सव, नवरात्र, तसेच वेगवेगळ्या स्पर्धा पण घेतो। स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त ज्यांनी डान्स किंवा गरबा केला तर त्यांना आपण बक्षीस पण करतो। त्याप्रमाणे सालाबादाप्रमाणे आपण दसऱ्याच्या दिवशी बक्षीस वितरण कार्यक्रम करतो। थँक्यू। या प्रसंगी गुंजन फाउंडेशनच्या अध्यक्षा संगीता खैरनार, उपाध्यक्षा मेघना गायकवाड, सचिव संगीता बोर्ज, मार्गदर्शक ईश्वरचंद्र खैरनार, रोहन पाचपुते, विशाल मरसाळे, सौरभ नगराळे, धनेश मोरे, कृष्णा पाचपुते, पियुष शिरसाट, प्रतीक वारे, सनी वाघ, यश पाचपुते यांच्यासह परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।